नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, महामुलाखत हा जो आमचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आहेत ते प्रसिद्ध लेखक, अभिनेते आणि दिग्दर्शक अभिराम भडकमकर. आज निमित्त हे आहे की त्यांची सीता ही कादंबरी आता हळूहळू लोकप्रिय होऊ लागलेली आहे. नुकतंच त्याचं प्रकाशन झालं आणि या निमित्ताने त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत की सीता हे जे व्यक्तिमत्व आहे ते त्यांनी कशा पद्धतीने या कादंबरीमध्ये चितारलेलं आहे आणि त्याचबरोबर एकूणच देशभरामध्ये आज प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर जे वातावरण आहे त्याविषयी सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आज आपल्यासोबत आहेत महामुलाखतमध्ये अभिराम भडकमकर. नमस्कार अभिरामजी, खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. तर सर्वप्रथम आपण तुमच्या कादंबरीपासूनच सुरुवात करू. सीता ही कादंबरी तुम्ही लिहिलेली आहे आणि त्याच्यावर मी काही व्हिडिओ पाहिले. त्याच्यात एक मंगला गोडबोले यांचं एक त्याच्याबद्दलचं निवेदन होतं. त्यांनी म्हटलं होतं की सीता या व्यक्तिमत्वाबद्दल अनेक गोष्टी लिहून आलेल्या आहेत, त्यामुळे परत ह्यात काय नवीन असणार असं त्यांना सुरुवातीला वाटलं. पण जेव्हा त्यांनी ते वाचून बघितलं त्यात तुम्ही वेगळा अँगल किंवा वेगळा दृष्टिकोन मांडला होता. तर नेमकी ही सुरुवात कशी झाली आणि कादंबरी कशा पद्धतीने ती साकारलेली? लॉकडाऊनच्या काळामध्ये काय झालं की कधीतरी वाचायची वगैरे म्हणून घेऊन ठेवलेली जी पुस्तकं होती त्याच्यामध्ये वाल्मिकी रामायणाचे 5 खंड होते. आणि रामायणाबद्दल कसं होतं की आपल्याला वेगवेगळ्या मौखिक परंपरेतनं वेगवेगळ्या पुस्तकांमधनं आपण ते वाचलेलं असतं. म्हणजे जसं मी मैथिली शरण गुप्तांचं साकेत लहानपणी महाकाव्य आहे ते वाचलं होतं. त्याच्यानंतर गदी माडगुळकरांचं गीत रामायण तर आपल्याला माहीतच आहे, किंवा मोरारी बापू हरियाणवी यांची 10 दिवसांची कथा माला जी होती रामायणावरची ती मी 10 दिवसांची ऐकलेली होती. पण मला असं वाटलं की आता लॉकडाऊन आहे, वेळ आहे, तर आपण हे कर म्हणून मी वाल्मिकी रामायण वाचायला सुरुवात केली. आणि मला ते इतकं सगळं इंटरेस्टिंग वाटत गेलं आणि मग माझ्या असं लक्षात आलं की हा सगळा जो विस्तार आहे रामायणाचा तो वाचता वाचता मला ते खूप आवडलं. तेव्हा माझ्या डोक्यात काहीच नव्हतं की आपण याच्यावर काही लिहायचं आहे किंवा काही. मग असं वाटलं की अरे वाल्मिकी रामायण वाचले तर 1-2 मित्र जे उत्तरेकडचे होते त्यामुळे तुलसी रामायण पण बघ. मी तुलसी रामायण वाचलं. मग अध्यात्म रामायण, वशिष्ठ रामायण असं वेगवेगळ्या प्रकारची रामायणं, त्याच्यानंतर लोकरामायणं जी होती ती सगळी वाचताना मला फार इंटरेस्टिंग वाटायला लागलं. आणि त्याच्यानंतर मला हळूहळू लक्षात यायला लागलं की याच्यामधलं सीतेचं जे पात्र आहे ते पात्र फार विलक्षण आहे. आणि आत्तापर्यंत आपल्या मनावरती एक वेगवेगळ्या पद्धतीने जी सीता मांडली गेली आहे त्याच्यापेक्षा हे थोडंसं वेगळं आहे असं मला वाटायला लागलं. म्हणजे मलाही आत्तापर्यंत असं वाटत होतं की सीता बिचारी हतबल होती किंवा तिच्यावर अन्याय झाला आणि अशा पद्धतीने. पण असं लक्षात यायला लागलं की एकतर जनकाने तिला संपूर्ण शिक्षण दिलं होतं आणि त्या शिक्षणामध्ये राजनीतीचाही एक प्रशिक्षणाचा भाग होता. आणि आयुष्यातले सगळ्यात महत्त्वाचे निर्णय सीतेने स्वतः घेतलेले आहेत आणि ते अशा पद्धतीने घेतलेत म्हणजे जसं वनवासाला जाणं. वनवासाची जी काही अट होती ती रामापुरती मर्यादित होती. सीता म्हणाली मी बरोबर येणार. आणि त्याच वेळेला उर्मिलेनी हा निर्णय घेतला की सासू सासऱ्यांची सेवा करण्यासाठी मी तिथे थांबणार. म्हणजे रामायणातल्या 2 स्त्रिया की ज्यांच्याकडे पाहण्याचा आत्तापर्यंतचा दृष्टिकोन वेगळा आहे त्या स्वतः मला निर्णय घेताना दिसतात. लक्ष्मणानं सांगितलेलं होतं की कुटीच्या बाहेर जाऊ नको, पण हा तिचा निर्णय होता की माझ्याकडे तपस्वी आलेला आहे आणि त्याचा आधार तिथे झालं पाहिजे आणि ती पुढे गेली. तेवढंच नाही तर जेव्हा अशोक वनामध्ये मारुती हनुमान जेव्हा पोहोचला तिथपर्यंत आणि तो तिला म्हणाला माते माझ्या खांद्यावर बस मी तुला घेऊन जातो, त्यावेळेला तिचा निर्णय असा होता की तू मला मुलासारखा आहे, आपलं नातं आईचं आणि मुलाचं आहे, त्यामुळे तुझा स्पर्श मला वर्ज्य नाही, तू माझ्या दृष्टीने परपुरुष नाही, तू मुलगा आहेस माझा, पण तरी मी येणार नाही. याचं कारण असं रामानेच मला घेऊन गेलं पाहिजे कारण पुढे रामाला राज्य करायचं आहे आणि लोकांच्या मनामध्ये रामाचा पराक्रम त्या ठिकाणी ठसला पाहिजे. तर तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की इतके महत्त्वाचे निर्णय, असे खूप वेगवेगळे निर्णय घेणारी सीता. आणि मग मी बारकाईने या सगळ्याकडे पाहायला लागलं आणि मग माझ्या असं लक्षात आलं की रामरक्षेमध्ये एक श्लोक आहे जो नंतर अरुणाताईंनी रिअलाईज करून दिला मला की सीता हा शक्ती म्हणजे काय, तर त्या सीतेच्या शक्तीचा मी शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि सीतेच्या शक्तीचा जो मला शोध लागला तो शोध म्हणजे ही कादंबरी आहे. नाही म्हणजे हे सगळे वेगवेगळे अँगल जे तुम्ही त्याच्यामधनं शोधण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेला मी सुरुवातीला तुमच्या मनात काय आलं की लगेच आपण पुस्तक लिहायला घ्यायचं याच्यावर, की पहिल्यांदा आणखी वेगळ्या पुस्तकाच्या माध्यमातून आणखी काय वेगळे पैलू दिसून येत आहेत का,
हे सगळं शोधायचं? हो, मी त्या निमित्ताने मी वेगवेगळं परत वाचन करायला सुरुवात केली. साकेत परत एकदा वाचून काढलं आणि गप्पा मारता मारता, कारण कसं आहे, दिलीप माजगावकर जे राजहंसचे प्रकाशक आहेत त्यांच्याशी सतत गप्पा होतात आणि त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की ते लेखकाच्या मनात आत्ता काय चाललंय त्याच्याशी ते स्वतःला ते जोडून घेतात की म्हणजे ते अनेकदा सांगतातही की सध्या तुम्ही थोडं वेगळ्या पद्धतीने विचार करताय बरं का, किंवा वेगळ्या मार्गाने जाताय, तर असं भटकू नका, फोकस आहे. तर त्यांना मी सांगितलं की असं असं डोक्यात आहे. तर ते म्हणाले की हे बघ, काहीतरी वेगळा अँगल लिहायचा आहे म्हणून सीतेकडे वळू नकोस. म्हणजे अनेकांनी वेगळा अँगल मांडला, आता मी एक मांडतो. जर तुला त्याच्यामध्ये काही सापडलं तर तू लिहायला सुरुवात कर. आणि मग जेव्हा मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला की सांगायला लागलो की सीतेच्या दृष्टीने मांडत असताना की राम हा एक विचार आहे आणि रामराज्य ही विचारांची लढाई असणार आहे. हा दोन संस्कृतींचा संघर्ष आहे आणि त्या संघर्षाला आजच्या परिप्रेक्षामध्ये सुद्धा आपल्याला बघता येतं असं मला दिसायला लागले. मग ते म्हणाले की आता तू ह्याच्यावरती विचार कर आणि मग आता फोकस कर. आणि मग मी तो फोकस केला आणि कादंबरीकडे वळलो. साधारण त्याला किती दिवस तुम्हाला लागले? म्हणजे खरं तर मला लॉकडाऊन पासून वाचायला सुरुवात केली तेव्हा मला माहीत नव्हतं कल्पना ह्याच्यामध्ये, पण 1-2 वर्ष आधी साधारणतः फायनल झालं की आता मी याच्यात 1.5 वर्ष आधी लिहिणार आहे. आणि मग मी लिहायला सुरुवात केली आणि ती कादंबरी पूर्ण झाली लिहून. अशा पद्धतीची कोणती कादंबरी तुम्ही लिहिलेली होती का यापूर्वी, की म्हणजे ज्या हे सगळा एवढा अभ्यास करून, विशेषतः हिंदू परंपरा किंवा संस्कृती यांचा अभ्यास करून? नाही, याच्या आधी मी बालगंधर्व सिनेमा आणि कादंबरी जेव्हा लिहिली तेव्हा मी त्या एका कालखंडाचा अभ्यास केला होता. 19व्या शतक, 20व्या शतक याचा. इथे कसं झालं की इथे तुम्हाला सगळ्या परंपरा समजून घेणं आवश्यक आहे. एक महत्त्वाचं पुस्तक मी जे रेफर केलं आणि जे मी अगदी यासाठी वाचलं ते म्हणजे गीता रहस्य, लोकमान्य टिळकांचं. त्याच्यामध्ये कारण सीता नियती की कर्म या प्रश्नाला भिडते आहे त्याच्यामध्ये, आणि त्यामुळे नियती की कर्म हे समजून घेण्यासाठी मी गीता रहस्याचंही वाचन केलं, त्या गीता रहस्य पुस्तकाचं आणि ग्रंथाचं खरं तर. आणि त्याचा मला एकूण संपूर्ण विचारांचं एक आकलन शक्ती वाढवण्यासाठी खूप मला त्याचा परिणाम झाला या सगळ्यावरती. कारण कसं आहे की केवळ रामायणाची ही गोष्ट नाही, मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे दोन संस्कृतींचा संघर्ष आहे. त्याप्रमाणे नियती की कर्म हा चिरंतन प्रश्न आहे, त्याचं उत्तर आपल्याला मिळणार नाही. प्रत्येकजण आपापल्या मार्गाने, म्हणजे कैकेयीने त्याचं उत्तर कसं दिलं आहे, उर्मिलेने कसं दिलं आहे, सीतेने कसं दिलं आहे, या पद्धतीने त्याच्यामध्ये मी मांडणी करायचा प्रयत्न केला आहे. आणि या कादंबरीचा एक वेगळा भाग असा आहे की वाल्मिकींच्या नरेशनमधनं ही कादंबरी पुढे जाते. म्हणजे वाल्या असलेला वाल्मिकी नारदांची भेट होते आणि ते सांगतात की तू अमुक मंत्राचा जप कर, आणि ते जप करत राहतात आणि ते नारदाला म्हणतात की माझं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, मला काही. तर नारद म्हणतात की चिंतनाचे वेगळे प्रकार असतात, तू आत्ता ज्या पद्धतीचं चिंतन करतोय एकूण मानवी नातेसंबंधांचं, मानवी जीवनाचं, ते म्हणजेच ध्यान आहे. आणि मग एका लेखकाचं ध्यान काय असू शकतं, एका लेखकाची समाधी अवस्था काय असू शकते, ते लिहिताना त्याच्या मनातल्या भावभावनांचं रोपण तो आपल्या कॅरेक्टर्सवर करतो का त्या कॅरेक्टरच्या भावभावनांशी तो तद्रूप होतो. हा सगळा एका लेखकाचा प्रवास सुद्धा आहे. म्हणजे एकाच वेळेला सीतेची ती कथा आहे आणि एकाच वेळा वाल्मिकी या महालेखकाच्या लेखन प्रक्रियेचा तो प्रवास आहे. आता तुम्ही काही उदाहरणं सांगितली, असं उर्मिलेचं उदाहरण सांगितलं, कैकेयी आणि सीता. तर त्या काळामध्ये ज्या पद्धतीने त्यांना निर्णय घेण्याची त्यांच्यामध्ये एक क्षमता होती, त्यांनी ते करून दाखवलं, त्यांना ती मुभाई होती. म्हणजे तो काळ जो होता, आजही अनेक लोक म्हणतात की नाही, ते आपण महिला ज्या होत्या त्या सातत्याने दबावाखालीच होत्या, पुरुष सत्ताक जी सगळी यंत्रणा होती तशीच होती. तर हे सगळा अभ्यास करताना तुमच्या काय लक्षात? नाही, मला प्रश्न पडत गेले की स्त्री जर अबला होती, ती घरातच होती, मग कैकेयी युद्धावर कशी जाते? कैकेयी प्रशिक्षित वीरांगना कशी असते की जी दशरथाला मृत्यूपासून वाचवते आणि दशरथाच्या रथाचं सारथ्य करते? याचा अर्थ ती युद्धाच्या विविध अंगांशी तिचा परिचय झालेला असणार. गार्गी, मैत्री या लोकांच्या भावना त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. इव्हन शबरी मातेबद्दल जर आपण बोलायचं झालं तर तिने ग्रंथांचं पठण किंवा वेदाचा, उपनिषदांचा अभ्यास वगैरे केलेला नाहीये, पण तरी सुद्धा भक्तीच्या अंगाने तिने हे सगळं समजून घेण्याचा कसा प्रयत्न केला आहे. या सगळ्या स्त्रिया मला जेव्हा रामायणामधले दिसतात किंवा अहिल्या सारखी म्हणजे विदुषी त्या ह्याच्यामध्ये मला जेव्हा दिसतात, तेव्हा मला असं वाटायला लागलं की त्या काळचं वातावरण जे आहे
आत्ता आपल्याला आपल्यासमोर जे आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे आणि मग ते शोधण्याचा मी प्रयत्न केला आणि तशा पद्धतीची पात्र माझ्या कादंबरीमध्ये दिसायला लागतात. पण मग हे करत असताना तुम्हाला इतर काही पुस्तकातल्या किंवा इतर काही ग्रंथांमधली अशीच महिलांची पात्र की त्यांच्याशी काही जोडण्याचा प्रयत्न तुम्ही केलात किंवा त्यातूनही काहीतरी आपल्याला मिळेल असा काही प्रयत्न नाही, मला असं वाटतं ना, सीतेचंच पात्र इतकं खरं तर उत्तुंग आहे की त्यातच मला या सगळ्या गोष्टी साध्या साध्या सापडत गेल्या. म्हणजे कसं आहे की म्हणजे खारीचा प्रसंग आहे. म्हणजे आता कसं होतं की कादंबरीकार जेव्हा इतिहासाला कादंबरीच्या रूपात हे करतो तेव्हा एक मुभा त्याला मिळते की तो पात्रांच्या मनामध्ये शिरून त्यांच्या मनामध्ये काय चाललं असेल याचा एक धांडोळा घेऊ शकतो. म्हणजे साधा एक प्रसंग आहे की खार ही मदत करते आणि जेव्हा त्रिजटेला ती सांगत असते की हनुमान आला होता आणि त्यांनी सांगितलं की सेतू बांधला जातोय, म्हणजे तिच्या कानावर येतं की सेतू बांधला जातोय. त्रिजटेकडनं कळतं एका वेगळ्या पद्धतीने. त्रिजटा ही असुर आहे पण ती सीतेला मोठ्या बहिणीसारखी आईसारखी ते नातं निर्माण झालेलं आहे. ती जेव्हा सांगते की खारीनं अशा पद्धतीने मदत केली तेव्हा सीता एक फार वेगळा मुद्दा मांडते. ती म्हणते की खार आहे, तिला काहीच कळत नाही. म्हणजे राम तर तिला म्हणतो सुद्धा की पिटुकले तुला काय कळतं, हे काय चाललंय तुला काय माहिती आहे. पण तिचं म्हणणं असं, म्हणजे सीता असं मांडते त्याच्यामध्ये की खारीसारखी एखादा प्राणीसुद्धा त्याला हेच नाही कळलं, म्हणजे बुद्धीने त्याला हे नाही कळलं की नेमकं काय चाललंय. सैद्धांतिक मांडणी त्याला करता जरी आली नाही तरी सुद्धा जे चाललंय ते सकारात्मक आहे एवढं सुद्धा पुरतं. माझ्या रामराज्यामध्ये सामान्य माणसाला या सगळ्याची सैद्धांतिक मांडणी कदाचित करता येणार नाही, पण जे चाललं आहे ते सकारात्मक आहे, ते चांगलं आहे असं वाटत राहणं हे आमची जबाबदारी आहे. अशा पद्धतीने ती रामराज्याचं चिंतन आपल्याला करताना दिसते. कारण काय होतं, एकदा तिच्या जेव्हा लक्षात येतं की रावण आपल्याला हात लावू शकत नाही, कारण म्हणजे आपल्याला आतापर्यंत असं सांगण्यात आलंय की रावण हा तो महापंडित होताच, वेद उपनिषदांचा तो जाणकार होताच, पण तो त्याच्यातल्या चांगुलपणामुळे सीतेला स्पर्श करत नव्हता. पण ते तसं नाहीये, त्याला एक शाप होता, ज्या शापाला घाबरून तो सीतेला स्पर्श करत नव्हता. हे जेव्हा सीतेला लक्षात येतं त्यावेळेला सीता रामराज्याचं चिंतन करायला लागते की आता मला ह्याच्यापासून धोका नाहीये. आणि त्यामुळे ती रामराज्याचं चिंतन करत की तिला माहिती आहे की राम येणार आणि आपल्याला घेऊन जाणार, रामराज्य स्थापन होणार, पण ते कसं असलं पाहिजे त्याचं प्रारूप तिच्या डोळ्यासमोर तयार व्हायला लागतं, त्याचा ती विचार करायला लागते. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे, ती सतत असं सांगते की हे राम रावणाचं युद्ध म्हणजे असुरांच्या विरुद्धचं, दानवांविरुद्धचं युद्ध नाही हे. कारण त्रिजटेसारखी असुर स्त्री समोर उभी आहे की जिच्या हृदयामध्ये माया आहे आईसारखी. त्यामुळे ती सतत असं म्हणते की असुरांमधलं असुरत्व आणि माणसांमधलं पशुत्व नष्ट झालं पाहिजे. ती विराट नावाच्या राक्षस तिला असं म्हणतो की मरताना तू माझं क्रियाकर्म करतेस तर मला असा आशीर्वाद दे, मला पुढे मनुष्य जन्म मिळेल, मनुष्य योनी मिळेल. ती म्हणे कशाला पाहिजे मनुष्य योनी, मनुष्य योनी काय, दानव योनी काय, किंवा कुठलाही सजीवाच्या याच्यामध्ये जन्म आल्यानं घेणं त्याच्यामध्ये काहीच हे नाहीये. असुर म्हणून जन्माला येण्यात काहीच चुकीचं नाही, पण असुरत्व नष्ट झालं पाहिजे, पशुत्व नष्ट झालं पाहिजे. हा सगळा विचार मांडणारी सीता त्याच्यामध्ये आपल्याला दिसते. तुम्ही आता हे सगळे काही मुद्दे सांगितले, यातून असं एक दिसून येतं की तो काळ सुद्धा असा होता की ज्याच्यामध्ये आपण वैचारिकदृष्ट्या खूप पुढारलेलो होतो असं दिसून येतं. मी पण तसं सांगितलं जात नाही की नाही आपण मागास होतो किंवा, पण त्यात जे तुम्ही म्हणताय मुद्दे त्यानुसार ते दिसून येतं. त्याबद्दल तुम्ही निश्चित कसं आहे की ही महाकाव्य काही हजार वर्षांपूर्वीची आहे, त्याच्यामध्ये हे विचार मांडलेलेच आहेत ना. गांधींची अहिंसा आणि सत्य ही सुद्धा ऋग्वेदातनंच आलेली आहेत ना. त्यामुळे आपल्याला त्या विचारांच्या पासून फार लांब जाताच येत नाही आणि त्यामुळे निश्चितच आपला वैचारिक परिसर जो होता तो समृद्धच होता आणि तो अशा पद्धतीचा होता की दुसऱ्या विचारांचा आपल्याला कधी अडथळा नव्हता. खंडन मंडनाच्या माध्यमातून तुम्ही आपला विचार त्या ठिकाणी सिद्ध करा आणि तो विचार पुढे जाईल, अशा पद्धतीचा तो वैचारिक परिसर होता. आणि म्हणूनच की पहिल्यांदा रावणाचे जे सैनिक आहेत ते ग्रंथालयाला आग लावतात, कारण त्यांना माहिती आहे की ग्रंथालय हा या संस्कृतीचा पाया आहे, विचार हा या संस्कृतीचा पाया आहे. आणि म्हणून दोन संस्कृतींमधलं हे युद्ध आहे आणि ही संस्कृती नष्ट करायची असेल तर विचार नष्ट केला पाहिजे, असा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आपला वैचारिक परिसर समृद्धच होता. नंतरच्या काळात म्हणजे जेव्हा आक्रमणे झाली तेव्हा हेच होतं की ग्रंथालय, त्या विद्यापीठ यांच्यावर हल्ले करणं, ते संपवणं. आता हे सगळं
तुम्ही जे लिखाण केलं त्या अंतर्गत मला असं वाटतं की म्हणजे मुळात हा विषय चिकित्सेचा विषय आहे. ते चिकित्सा करत असताना आपण काय दृष्टिकोन बाळगला पाहिजे? म्हणजे एकतर्फी पहिलंच आधी एक काहीतरी पूर्वग्रह आपल्या मनामध्ये असेल तर तो मनात ठेवून करणं की एक संतुलित विचार मांडणं जेणेकरून लोकांमध्ये खऱ्या अर्थाने जागरूकता निर्माण. मला असं वाटतं ना की निष्कर्ष आधी ठरवायचा आणि मग त्याच्या पाठीमागे त्याची मांडणी करत जायचं हे चुकीचं आहे. तुम्हाला तुमच्या त्या सगळ्या अभ्यासातनं तुम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचला पाहिजे. दुर्दैवाने काय होतं म्हणजे आता शूर्पणखेबद्दल एक कथा आहे. निष्कर्षच असा मांडलेला आहे त्याच्यामध्ये की पुरुष हे अत्याचार करतात, स्त्रियांवर अत्याचार होतो याच्यामध्ये. आणि मग असं मांडलेलं आहे की शूर्पणखाचं रामावर प्रेम आहे आणि मग शूर्पणखेला प्रेमाचा अधिकार नाही का? पण त्या संपूर्ण रामायणामध्ये जर आपल्याला लक्षात येतं की शूर्पणखेच्या पतीची रावणाने हत्या केल्यामुळे तिला एकटेपणा वाटत होता. ती रामाकडे जाते, राम तिला नाही म्हणतो. लक्ष्मणाकडे जाते, लक्ष्मण तिला नाही म्हणतो. आणि मग ती त्याच्यावरती म्हणजे झेप घेते किंवा याच्यामध्ये. तर याच्यामध्ये प्रेम कुठे आलं? पण जर मी आधी हा निष्कर्ष काढला असेल तर मी मग तिचं प्रेम दाखवतो, मग हे दोघं दोन पाषाण हृदयी दाखवतो, असं होता कामा नये. त्या निष्कर्ष आपल्या जे येतील ते स्वीकारले पाहिजेत आणि त्या निष्कर्षांपर्यंत आपण गेलं पाहिजे असं मला वाटतं की. आणि आपल्याकडे ही कायम चूक झाली की मला माझ्या चळवळीची मांडणी करण्यासाठी म्हणून मी हे सगळं वापरण्याचा प्रयत्न केला. आपण या सगळ्याचा वापर केला आणि या सगळ्याचा वापर करण्याच्या पाठीमागे आपल्या संस्कृतीमध्ये असलेली जी मुभा आहे त्याचा आपण एका पद्धतीने गैरवापर केला असं मला वाटतं. आता एक प्रश्न या निमित्तानेच आता उपस्थित झाला. म्हणजे कदाचित तुम्ही ती घटना ऐकली असेल, ललित कला केंद्रामध्ये एक झाला असा प्रकार आणि त्याच्यामध्ये मला वाटतं राम, लक्ष्मण, रावण यांना सिगरेट पिताना दाखवलेलं आहे किंवा ती पात्र जी आहेत ती त्याच्यात दाखवलेली आहे. तर त्यातून एक वाद उत्पन्न झाला. तर मुळात अशा पद्धतीने एखाद्या इतिहासकालीन म्हणा किंवा हिंदू परंपरांमधली जी काही व्यक्तिमत्व आहे त्यांच्याबद्दल असं बोलणं किंवा असं दाखवणं हे कितपत तुम्हाला वाटतं योग्य आहे? मुळात कसं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून की विडंबन हा नाटकाचा एक फार मोठा प्रकार आहे, तो प्रत्येकाने आतापर्यंत वापरलेला आहे. पण विडंबन आणि विटंबना याच्यामध्ये एक फरक राहिला पाहिजे. कसं आहे की आपल्याकडे आता गुत्त्यात नारद ही आचार्य यात्रेंची कथा आपण किती वेळा ऐकली आहे, आपण वाचली, आपण ती एन्जॉय करतो. पण इंटेन्शन्स फार महत्त्वाची असतात. काही श्लील किंवा अश्लील नसतं, त्याच्या पाठीमागचं इंटेन्शन महत्त्वाचं असतं. म्हणून बँडेड क्वीन मधला तो जो प्रसंग आहे नग्न होण्याचा, त्या प्रसंगामध्ये शिट्ट्या येत नाहीत, टाळ्या येत नाहीत, कारण इंटेन्शन फार प्रामाणिक असतं. मला या गोष्टीचं काय झालंय की अनेक लोक आता उदाहरणं देत आहेत की आपल्या वगनाट्यामध्ये बघा किती देवदेवतांची टिंगल आहे, आपल्याला अमुक दशावतारात बघा, इकडे तिकडे बघा. पण मग मला असं वाटतं की ते सगळं एन्जॉय करणारा माणूस आज का चिडतो आहे, त्याच्यामध्ये हा बदल कसा काय झाला, याचं एक सोपं सुटसुटीत उत्तर देता येईल की आजचं वातावरणच असं आहे, हे वातावरण, आणि मग ते सगळं राजकीय अंगाने ते सगळं आपण घेऊन जाऊ शकतो. पण मला असं वाटतं की आत्तापर्यंत आपला आविष्कार स्वातंत्र्य या कल्पनेबद्दलचा जो गोंधळ आहे, वैचारिक गोंधळ आहे, तो याच्या पाठीशी आहे. आपलं आविष्कार स्वातंत्र्याचं जे काही मत आहे ते कायम पक्षपाती आणि ते कायम एकांगी राहिलेलं आहे. म्हणजे साधी गोष्ट अशी आहे की जेव्हा M.F. हुसेन नग्न सरस्वती काढतात तेव्हा आपल्याला असं सांगितलं जातं की त्या नग्न सरस्वतीच्या पाठीमागची कलात्मकता बघा. पण त्याच वेळेला सॅटॅनिक व्हर्सेसवरती बंदी घालणारा पहिला देश भारत असतो याची आपल्याला लाज नाही वाटत. किंवा हेच M.F. हुसेन जेव्हा एक वेगळा अभिनव प्रकार करतात आणि फार चांगला प्रकार, मला तो चांगला वाटला होता की कुराणातली आयत ज्या आहेत त्या वापरून त्यांनी एक गाणं तयार केलं एका चित्रपटासाठी. त्यांना धमकी आल्यावर त्यांनी ते गाणं विड्रॉ केलं. प्रॉब्लेम हा आहे की मुस्तफा नावाचा चित्रपट येतो, धमकी येते आणि त्याचं नाव गुलाम ए मुस्तफा ठेवावं लागतं. आणि मग त्यावेळेला आमचं आविष्कार स्वातंत्र्याचं जे काही सगळा परिसर आहे किंवा जे विश्व आहे ते त्यावेळेला मौन बाळगतं. हा जो प्रवाचा जो प्रकार आहे किंवा त्याच्याबद्दल लोकांच्या प्रचंड ज्या भावनिक पोस्ट येत आहेत किंवा लोकांची जे मत मांडलं जात आहे ते त्या विडंबनाबद्दल नाहीच आहे, पण अशा पद्धतीच्या कलाकृतींना जो वेगळा न्याय लावला जातो त्याच्याबद्दल आहे. दुसरी एक फार महत्त्वाची याच्याबद्दलची एक गोष्ट मला अशी वाटते की या सगळ्या बाबतीमध्ये आता मी सुद्धा एका इन्स्टिट्यूटमधला विद्यार्थी आहे. आम्ही क्लिशे नाकारणं हे आमच्याकडे फार महत्त्वाचं मानलं जातं. ठराविक साच्यातलं तुम्ही करू नका, क्लिशे नाकारा. पण नेहमी अशा पद्धतीची विडंबन करत असताना या विद्यार्थ्यांना सुद्धा किंवा अनेकांना राम, सीता, हनुमान, महाभारत हेच क्लिशे का वापरावेसे वाटतात.
अन्य धर्मियातले देवता तर नाहीच आहेत, पण अन्य धर्मियामधले देव, अन्य धर्मियांमधले महापुरुष, अन्य धर्मियांमधली प्रतीकं ही का नाही वापरावीशी वाटतं? इथे हा का क्लिशे तुटत नाही? तर त्यात मुलांचीही चूक नाही, म्हणजे त्याचं मुलांचंही चूक आहे असं मी मानत नाही. याचं कारण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ही एक दहशत अशी आहे की त्यांनी आपल्याला सेल्फ सेन्सॉरशिप घातलेली आहे की या इथे बोलायचं नाही बरं का, हे मांडायचं नाही बरं का, हे कलाकृतीत आणायचं नाही, हे आणलं तर चालतं, मग ह्याच्यावरती आपण काहीही केलं तरी चालतं. हे जे आपल्या सबकॉन्शियस माइंडमधलं आहे ना, ते आधी काढून टाकलं पाहिजे. म्हणजे मी तर असं म्हणेन की मुक्त अवकाश असलाच पाहिजे. म्हणजे आम्ही पु ल देशपांडे विठ्ठल तो आला आला सारखी एकांकिका लिहितात, मलाही ते आज लिहिता आली पाहिजे, पण तो मुक्त अवकाश का नाही किंवा तो आम्ही का गमावला, त्याचं उत्तर आपण चुकीच्या ठिकाणी आणि राजकीय परिप्रेक्षात शोधायचा प्रयत्न करतो. ते उत्तर या एकांगीपणामध्ये, ते या पक्षपातामध्ये आहे. आणि जर त्यावेळेला लोक उभे राहिले असते आणि त्यांनी सांगितलं असतं की गुलाम मुस्तफा नाही, त्याला असं वाटतं मुस्तफाच नाव ठेवलं पाहिजे, तर ते एकांगी वाटलं नसतं, ते पक्षपाती वाटलं नसतं आणि मग हा रोष निर्माण झाला नसता. कारण मला असं वाटतं की अशा प्रकारच्या विडंबनांना विरोध करणं हा आपला स्थायी भाव नाही, ही तात्कालिक प्रतिक्रिया आहे. पण आविष्कार स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये जे संतुलन ढळलेलं आहे आपलं, जो बॅलन्स आम्ही गमावलेला आहे, तो बॅलन्स जोपर्यंत आपण प्राप्त करत नाही तोपर्यंत अशा पद्धतीच्या घटना घडत राहणार. आणि मग एकाच ग्रुपला, एकाच गटाला, एकाच विचाराला नावं ठेवत बसणं, याच्या पलीकडे मग हातात काही राहत नाही, त्यांनी प्रश्न सुटणार नाही, असं मला वाटतं. तुम्ही स्वतः नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये तुम्ही शिकलेला आहात, तिथून तुमची वाटचाल सुरू झालेली आहे. त्या काळामधलं किंवा तुम्ही ज्या वेळेला शिकत होता तेव्हाच नंतर तुम्ही प्रत्यक्ष या क्षेत्रामध्ये आलात, हे सगळं जे काय हा बदल जो तुम्ही सांगताय अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, हा तुम्हाला जाणवला त्या ठिकाणी? एक फार चांगली गोष्ट आहे की नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या बाबतीमध्ये की अलकाझी, बी व्ही कारंत या लोकांनी त्या संस्थेचा पाया इतका घट्ट घातलेला आहे की अशा पद्धतीचे आंदोलनं NSD मध्ये कधी होत नाहीत. की रिमेंबरिंग बाबरी असं आंदोलन NSDत कधी होत नाही. याचं कारण नाटक हा फोकस ढळला जात नाही आणि सर्व विचारसरणींचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे आम्ही जेव्हा चेखावचं नाटक करतो तेव्हा आम्हाला पूर्ण रशियन राज्यक्रांती शिकावी लागते, किंवा आम्ही जर्मनीचं जेव्हा नाटक शिकतो तेव्हा त्याचा पूर्ण इतिहास शिकावा लागतो. हा बेस त्या संस्थेमध्ये जो घट्ट बांधला गेला आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. आणि नेहमी उदाहरण हे दिलं जातं की वगनाट्यांमध्ये बघा काय पद्धतीने ही आपली परंपरा आहे की किती देवदेवतांच्या बद्दल काहीही बोललं जातं, ही आपली परंपरा आहे. पण आपण आणखीन एक आपली परंपरा विसरतो. NSD मध्ये असताना आमच्या सिनियर बॅचनी तिग्मांशू धुलिया, सीताराम पांचाल या लोकांच्या बरोबर एक नाटक झालं होतं, तेरे कुत्तू फॉर्म मधलं नाटक, ज्याचं नाव होतं द्रौपदी वस्त्रहरण. नाटक सुरू होतं आणि मध्येच एका ठिकाणी नाटक थांबलं, सगळे कलाकार एकत्र उभे राहिले, मध्ये काहीतरी पूजा बिजा झाली आणि नाटक परत सुरू झालं. आम्ही ते जे तेरे कुत्तूचे गुरु आले होते त्यांना विचारलं नंतर हे का थांबलं. ते म्हणे नाही, काय आहे, कॅरेक्टर आणि ॲक्टर यातला हा फरक आहे. म्हणजे दुःशासनाचं आणि दुर्योधनाचं पात्र सादर करणारा कलाकार पुढे येतो, तो पूजा करतो आणि तो म्हणतो द्रौपदी माते मी तुला शिव्या देत नाही, आता पुढे अपशब्द येतील पण त्या मी देत नाहीये, हे कॅरेक्टर देत आहे, त्यामुळे मला माझ्यावर रागवू नको. मग ही पण परंपरा आहे आपली. आपण एकच परंपरेकडे जर पाहायला लागलं तर या परंपरेचं आपण काय करणार. त्यामुळे मला नेहमीच असं वाटतं की हा मुक्तावकाश असलाच पाहिजे. आपण कारण कसं आहे, आता सुद्धा बोलताना मी राम म्हणतोय, मी सीता म्हणतोय, अन्यत्र असं म्हणता येणार नाही. कारण ती जी जवळीक आहे, म्हणजे आपल्याकडे तर पतित पावन होसी म्हणून आलो मी द्वारा, पतित पावन न होसी म्हणून जातो माघारा, म्हणून देवाला नाकारणारे संत सुद्धा आपल्याकडे आलेत. पण परत मी म्हणतो इंटेन्शन महत्वाचं आहे की तुम्ही टिंगल टवाळी करण्यासाठी हे करता आहात आणि त्याच्यातनं काही मुद्दा निघतोय का. जर काही मुद्दाच निघणार नसेल तर मग अशा पद्धतीच्या गोष्टी. आणि परत कसं आहे माहिती आहे ना की हे सगळे वैचारिक आपल्याकडचे गोंधळ आहेत की एका ठिकाणी सॉफ्ट कॉर्नर आहे म्हटल्यावर त्या ठिकाणी तो स्वातंत्र्य पूर्णपणे उपभोगायचं आणि दुसऱ्या ठिकाणी मात्र ही सेल्फ सेन्सॉरशिप वापरायची, हे चुकीचं आहे. आणि मला असं वाटतं ना की ललित कला काय, NSD काय, किंवा मुंबई विद्यापीठ काय, किंवा डॉक्टर अमोल देशमुख अतिशय चांगल्या पद्धतीने चालवतायत ते MIT काय, या सगळ्या ठिकाणी हे प्रशिक्षण दिलं पाहिजे की आपल्या विशेषतः भारतीय परिप्रेक्षातल्या या सगळ्या इतिहास पुरुष असतील किंवा पौराणिक नायक असतील यांच्याबद्दल तुम्ही मुक्तपणाने नाटक करा,
सगळी लिबर्टी करा, त्याच्याबद्दल काहीच प्रश्न नाही, पण इंटेन्शन काय ते करा, त्याच्या मागे काही एक विधान आहे का, तुम्हाला काही म्हणायचं आहे का, ते फार महत्वाचं आहे. ते नसेल तर मग अशा टिंगलटवाळीला समजा जर विरोध झाला तर मग आपण कुठल्या तोंडाने विरोध करणार. आणि म्हणून परत सांगतो, मुक्तावकाश असलाच पाहिजे, पण विडंबन म्हणजे विटंबना नव्हे. हा जोपर्यंत हे आपण लक्षात ठेवत नाही तोपर्यंत नाटकामधला हा जो ही गुंतागुंत आहे ही पुढे जाणार नाही. बरोबर. थोडंसं आता आपण बरंचसं गंभीर विषयाकडे वळू. आता थोडंसं तुमच्या करिअर विषयी हे करू की तुम्ही आता एक लेखक, दिग्दर्शक. म्हणजे माझं करिअर हा विनोदाचा भाग आहे असं वाटतं की नाही, तसं म्हणायचं नाही मला. थोडंसं ह्या विषयापासून पण मी तुमचा करिअरचं एकंदरीत आता हे तुम्ही सांगितलं, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये तुम्ही प्रशिक्षण घेतलं आणि पुढे या क्षेत्रामध्ये आला, तर हे सगळं कसं काय सुरू झालं, म्हणजे तुम्हाला ही दिशा कशी घेता? मुळात काय झालं, कोल्हापूरमध्ये मी ज्या शाळेमध्ये शिकत होतो ती खांडेकरांनी स्थापन केलेली शाळा, आणि त्यामुळे आमच्या शाळेमध्ये खूप वेगवेगळे साहित्यिक आणि हे सगळे लोक येत होते. आणि त्याच वेळेला नवीन मुख्याध्यापक संघाची एक स्पर्धा सुरू झाली होती. तर त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यापासून आणि आजूबाजूचं वातावरण, शूटिंग पाहायला जाणं, आणि मग तेव्हा असं छान वाटायचं की अरे, म्हणजे मी अशोक सराफांना त्यावेळेला पाहिलं, अरुण सरनाईकांच्या बरोबर मी एक छोट्याशा रोलमध्ये मला उभं केलं गेलं होतं. तेव्हा मला कळलं नव्हतं की हा इतका उत्तुंग नट आहे असं. नंतर मला ते लक्षात आलं काही वर्षांनी. तर त्या वातावरणामुळे असं वाटायला लागलं की मी पुढारी पाहिजे नावाच्या एकांकिकेमध्ये काम केलं, आणि पहिल्यांदा मी एंट्री घेतली. आणि कारण त्यावेळेला काही रिहर्सल्स वगैरे शाळेतच व्हायच्या, पहिल्यांदा स्टेजवर, आणि ते सगळे लाईट्स, आणि मला असं वाटलं की अरे हेच आपलं आयुष्य झालं तर किती बरं होईल. आणि तिथपासून तो सगळा प्रवास सुरू झाला. मग मी पुण्याला आलो. पुण्याला पुरुषोत्तम करंडक ही राजाभाऊ नातूंनी एक प्रयोगशाळाच आहे म्हणजे बागडण्यासाठी मुलांना, तर त्याच्यामध्ये हे केलं. आणि तिथे माझ्या असं लक्षात आलं की तो काळही असा नव्हता की वेगवेगळी चॅनल्स, सिरियल्स वगैरे. जर या क्षेत्रामध्ये उडी मारायची असेल तर जरा विचारपूर्वक हे केली पाहिजे, म्हणून मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला प्रवेश घेतला. पण तिथे फ्रिट्स बेनिविट्स सारखे किंवा बी व्ही कारंतांच्यासारखे शिक्षक मिळाले, रामगोपाल बजाज, अनुराधा कपूर. त्यांनी खूप परिणाम झाला आणि माझ्या लेखनावरती, माझ्या अभिनयावरती. आणि तिथून आता तुम्ही नाटकांमध्ये सुद्धा स्वतः अभिनय सुद्धा केलेला आहे, लिहिलेली आहेत नाटकं, चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. कोणतं माध्यम तुम्हाला आवडणार आहे? खरं, आणि आता नवीन कादंबरी हे माध्यम. कादंबरीमध्ये काय होतं, इतकं स्वातंत्र्य मिळतं की म्हणजे नाटकामध्ये नाही म्हटलं तरी इतकेच कलाकार असले पाहिजेत, इतकंच हे असलं पाहिजे, पण त्याच्यातही एक वेगळं चॅलेंज आहे. म्हणजे जिथे लिमिटेशन्स तिथे चॅलेंज, त्यामुळे ते चॅलेंज तिथे मिळतं. कादंबरीचाही फॉर्म खूप आवडतो. चित्रपटाच्या बाबतीमध्ये खूप वर्षात मी दिग्दर्शन केलेलं नाही. आम्ही असू लाडकेनंतर दिग्दर्शन, तर आता मला ते असं वाटायला लागले की एक सिनेमा दिग्दर्शित करावा, म्हणून माझे आता त्या संदर्भातले प्रयत्न चालू आहेत. पण कसं झालं की ठरवून सगळं नव्हतं केलं. म्हणजे आधी काय आपल्याला ॲक्टिंग करायचं, कारण दुसरं काही लेखक वगैरे हे तर आमच्या याच्या पलीकडचं होतं, कारण इतके मोठमोठे लेखक यायचे ना, मंगेश पाडगावकर काय किंवा खांडेकरांना भेटायला आणि हे करायला. त्यांची मुलगी मला शिकवायची, मंदाताई खांडेकर. तर त्यामुळे लेखन हे सगळं अवॅकाच्या पलीकडचंच होतं. पण त्यामुळे मग अभिनय करता करता लिहायला लागलो, दिग्दर्शनाकडे वळलो. त्यामुळे हे सगळं एकत्रित असं वेगळं नाही काढतायत की, त्यामुळे एकमेकांशी जोडलेलंच आहे, जोडलेलं आहे. टप्प्याटप्प्याने तुम्ही ते पुढे. बरोबर. आज ही सीता कादंबरी लिहिल्यानंतर त्याविषयी लोकांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत? म्हणजे तुम्हाला एकतर म्हणजे प्रसिद्धीपूर्व जसं अरुणाताईंनी म्हटलं की सीताशक्तीचं दर्शन घडवणारी कादंबरी आहे आणि संस्कृती संघर्षाच्या महाअर्थापर्यंत घेऊन जाणारी कादंबरी आहे. मंगलाताईंनी एक फार चांगली प्रतिक्रिया दिली, इतक्या ज्येष्ठ लेखिकेकडनं ही प्रतिक्रिया, की त्या म्हणाले की अनेक ठिकाणी जे तर्क मांडलेत ते माझ्याही मनात कधी आले नसते. किंवा शमसुद्दीन तांबोळींनी पण खूप चांगली प्रतिक्रिया त्याच्यावरती दिली आहे. तर त्याच्यावर आणि सामान्य वाचकांच्याही प्रतिक्रिया खूप येत आहेत की सीतेचा एक वेगळा चेहरा आहे, वेगळा अँगल आहे, आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया चांगल्या पद्धतीने येत आहेत. आणि जसं नागपूरला कार्यक्रम झाला किंवा लोकही प्रश्न विचारतात, लोकांना खूप याच्यामध्ये बोलण्यासारखं आहे. आणि मग माझ्या असं लक्षात येतं की महाकाव्याची ताकद किती असू शकते. इतका काळ, इतकं स्थळ ओलांडून ते आपल्यापर्यंत आलं आणि अजूनही आपल्या जगण्याचं संदर्भ बिंदू आहे ते. आता तुमचं हे जे पुस्तक प्रकाशित झालं त्याच दरम्यान अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठेचा सोहळा सुद्धा 22 जानेवारीला झाला, आणि त्याचा एकमेकाशी संबंध त्या ठिकाणी जोडले गेले म्हणा, किंवा तो विषय त्यामुळे अधिक चर्चेला आला. तुमचं याबद्दलचं काय मत होतं? म्हणजे प्राणप्रतिष्ठा तिकडे होते, 500 वर्षांच्या संघर्षानंतर राम मंदिर उभं राहिलं, तर याविषयी तुमचं स्वतःचं काय म्हणणं होतं?
मुळात जेव्हा मी लिहायला सुरुवात केली तेव्हा हा योगायोग जुळून येईल असं वाटलं नव्हतं, की म्हणजे कादंबरी पूर्ण होईल, तिची संपूर्ण तयारी होईल आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा अगदी तोंडावर आलेला असेल, याची कल्पना नव्हती, पण ते जुळून आलं. आमचे कोल्हापूरचे संजय शेलार म्हणून एक अतिशय सुंदर चित्रकार आहेत, त्यांनी रेखाचित्र पण खूप चांगली या कादंबरीमध्ये काढलेली आहेत. शिरीष सहस्त्रबुद्धे म्हणून संपादक, त्यांनी संपादन केलं चांगल्या पद्धतीने. आणि या सगळ्या याच्यामध्ये तो सगळा माहोल होता. पण त्याच्या हे व्हायच्या 3 महिने आधी कादंबरी पूर्ण झाली होती आणि तिची प्रोसेस सगळी सुरू झाली होती बाकीची. आणि कादंबरी पूर्ण होण्याच्या शेवटच्या टप्प्यावर मी अयोध्येला जाऊन आलो. आणि झालं असं की मी अयोध्येला गेलो, कारण माझा एक देवेंद्र पसर्णीकर म्हणून मित्र आहे, तो त्या ठिकाणी एका अनुष्ठानाच्या जबाबदारीवरती आहे. तर तो म्हणाला की तुम्ही या आत्ता. आणि माझा मित्र पंकज इनामदार, सुनील गोडसे वगैरे आम्ही गेलो, फॅमिलीज त्यांच्या आणि सगळं, माझ्याबरोबर माझा भाऊ आणि सगळे आम्ही 10 लोक गेलो. आणि सकाळी 6:30 वाजता आम्ही जेव्हा रामलल्लाच्या मूर्तीसमोर त्यांनी आम्हाला बसवलं. कसं आहे, तुम्ही आस्तिक आहात की तुम्ही नास्तिक आहात की तुम्ही कुठल्या धर्माचे आहात, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण त्या सगळ्या मूर्तींकडे पाहतो तेव्हा तो सगळा 550 वर्षाचा इतिहास आणि ती सगळा स्ट्रगल डोळ्यासमोर येतो. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे न्यायालयात जाऊन ही लढलेली लढाई, आणि ते सगळं डोळ्यासमोर येतं. आणि त्यामुळे तो सगळा अनुभव होता. त्याच्यानंतर त्या ठिकाणी सांगितल्या गेलेल्या अनेक कथांचा मला कादंबरीत उपयोग झाला, लोकरामायणातल्या अनेक कथांचा, आणि तो सगळा होता. पण ज्यावेळा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू झाला, म्हणजे की एकतर आधीच सगळा तो माहोल सुरू झाला होता, अक्षता वाटप वगैरे, आणि एक माझ्या असं लक्षात आलं की आनंद समूहाने फार मोठ्या प्रमाणामध्ये हा आनंद व्यक्त झाला, कुठलाही उन्माद नाही, किंवा आपापला आनंद करणं, किंवा कुणाला त्याच्याबद्दल ज्याला सामील व्हायचं आहे त्यांनी सामील व्हा, नाही त्यांनी. आणि तो अत्यंत ग्रेसफुल असा सोहळा झाला. आणि त्यातली भाषणंही अतिशय चांगली झाली. म्हणजे मला विशेषतः मोहन भागवतांचं, त्यांचं, मोदीजींचं, किंवा ही सगळी भाषणं पाहताना एक असं लक्षात आलं की कुठलाही विखार नाही आहे. आणि हळूहळू एका धर्माचा देव किंवा आस्तिकांच्यासाठी असलेलं श्रद्धास्थान याच्या पलीकडे जाऊन परत एकदा राम हा आपल्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे. रामाचा विचार हा संस्कृतीचं प्रतीक आहे, हे त्या सोहळ्यामध्ये दिसत होतं. आणि त्याच्यामुळे खूप ग्रेसफुल आणि खूप आनंददायी सोहळा होता. आणि कसं आहे की मी तसा भावनाप्रधान माणूस आहे, की त्याच्यामुळे अनेकदा सिनेमा पाहताना सुद्धा टचकन डोळ्यात पाणी येतं किंवा हे होतं. त्यावेळेला खरोखरच माझ्या मनामध्ये एक असा म्हणजे भावनाविवश होण्याच्या पेक्षा सुद्धा मी खूप अंतर्मुख झालो होतो की म्हणजे राम ही किती मोठी जबाबदारी आहे आपल्या देशावरती. कारण आता आपल्या देशाकडे पाहत असताना आपला देश आणि राम या 2 गोष्टी पूर्वीही जोडल्या गेल्या होत्या, पण आता त्या इतक्या परकीयांच्या समोर इतक्या मोठ्या प्रमाणात जोडल्या गेलेल्या आहेत की तो विचार म्हणून कसा पुढे नेला पाहिजे असा विचार अंतर्मुख होऊन तो सगळा सोहळा पाहताना माझ्या डोळ्यासमोर येत होता. आणि त्यामुळे खूप वेगळा आणि एक विलक्षण अनुभव म्हणून त्याच्याकडे पाहावं लागेल असं मला वाटतं. हा जो 500 वर्षांचा संघर्ष आहे त्याविषयी तुम्ही काय वाचन केलं होतं, त्याविषयी अभ्यास करायला? हो, ॲक्च्युली कॉलेजमध्ये असतानाच पहिल्यांदा राम मंदिराचे दरवाजे राजीव गांधींच्या काळामध्ये उघडले होते. तेव्हापासून त्या सगळ्याचा एक भाग होता. माझ्या बरोबरचे अनेक मित्र असे आहेत की जे स्वतः करसेवेमध्ये सहभागी झाले, त्यांच्याकडनं कथा ऐकल्या होत्या. मोहन भंडारींचं माधव भंडारींचं अयोध्या नावाचं खूप चांगलं पुस्तक आहे, तो त्या संघर्ष. त्यामुळे हा जो सगळा संघर्ष आहे तो त्याची माहिती होती, त्याच्याबद्दलची सगळी माहिती घेत होतोच. म्हणजे त्यामुळे त्या संघर्षाचं मोल जे आहे. आणि परत मला सगळ्यात त्यातला महत्त्वाचा भाग वाटतो की एका क्षणी भावनेच्या पातळीवर जाऊन बाबरी मशीद उद्ध्वस्त केली गेली, पण पुढचा लढा हा न्यायालयीन मार्गाने झाला. आणि मला नेहमीच असं वाटतं, म्हणजे मी इन्शाल्लाह कादंबरी जेव्हा मी लिहिली तेव्हा मला जाणवणारा एक भाग आहे की अत्यंत या कादंबरीमध्ये मी असं म्हटलेलं आहे की आपली पुरोगामित्व आणि या सगळ्या गोष्टींची परत एकदा रिव्हिजिट केलं पाहिजे, त्या व्याख्या परत एकदा आपण तपासून पाहिल्या पाहिजेत की खरोखरच आपण ज्याला पुरोगामित्व म्हणतो आहोत ते आज पुरोगामित्व आहे का, आणि त्याचं स्वरूप कसं असलं पाहिजे. कारण पुरोगामित्व हेच एक अत्यंत महत्त्वाचं मूल्य आहे, त्याच्याशिवाय कुठलाही समाज पुढे जाऊ शकत नाही. तर मला ते पाहताना नेहमी असं वाटत होतं की जर खरोखरच आपण गंगा जमनी तहजीब वगैरे म्हणतो, जर खरोखरच, तर मला असं वाटतं की हरकत नव्हती की हिंदू मुस्लिम पक्षाचे लोक न्यायालयात जाण्यापेक्षा एकत्र येऊन बसले असते आणि त्यांनी जर तोडगा काढला असता तर ते अधिक चांगलं झालं असतं. पण मला नेहमीच असं वाटतं
की मुस्लिम सुधारणावादी चळवळ शमसुद्दीन तांबोळींसारखे फार मोजके लोक करतात, पण मुस्लिम बुद्धिवादी म्हणवणारी जी मंडळी आहेत त्यांनी हमीद दलवाईंचा हात सोडून दिलेला आहे. त्यांनी हमीद दलवाईंच्या मार्गावरनं चाललं पाहिजे. त्यांनी उगीच मुस्लिम सुधारणेला च्या चळवळीला खूप वेगळं, म्हणजे मुस्लिम बुद्धिवाद्यांची जबाबदारी जी आहे ना ती फार मोठ्या प्रमाणामध्ये होती, ती पार पाडली नाही असं माझं अगदी स्पष्ट मत आहे. इन्शाल्लाह कादंबरी लिहिताना सुद्धा मी हे अनेकदा मांडलेलं आहे. मग कदाचित त्याच्यामुळेच इतका संघर्ष करावा लागला असं मला तेच मला असं वाटतं की एकत्र बसून याच्यावरती तोडगा निघाला असता, की एका बहुसंख्य समाजाचा मान राखून अशा पद्धतीने तो एक तोडगा निघाला असता. आणि म्हणजे मला नेहमी गमतीचा भाग असा वाटतो की जसं ट्रिपल तलाकच्या बाबतीमध्ये सुद्धा हा जेव्हा कायदा झाला आणि त्याची सुरुवात हमीद दलवाईंनी केली, म्हणजे माझं आता इन्शाल्लाह हे पुस्तक हिंदीमध्ये प्रकाशित होत आहे फेब्रुवारीमध्ये नॅशनल बुक ट्रस्टच्या त्या पुस्तक मेळ्यामध्ये. तर ते मी अर्पण केलं आहे त्या 7 महिलांना ज्या पहिल्या ट्रिपल तलाक विरुद्ध मोर्चामध्ये सामील होत्या. त्या 7 महिलांना आणि हमीद दलवाईंना मी ते पुस्तक अर्पण केलं आहे. तर मला असं वाटतं की जेव्हा ट्रिपल तलाकचा कायदा झाला, म्हणजे ट्रिपल तलाक रद्द झाला, त्या मुस्लिम स्त्रिया पेढे वाटत होत्या, त्या लोकांना लाडू भरवत होत्या आणि आपल्याकडचे तथाकथित सुधारणावादी खुसपट काढत होते. म्हणजे हे मला नेहमी असं वाटतं की आपल्याकडचं जे वैचारिक वातावरण आणि वैचारिक परिसर आहे ना तो परत एकदा नीट तपासून पाहायला पाहिजे, त्याच्यावर परत एकदा विचार झाला पाहिजे. मोठ्या महाचर्चेचा हा विषय आहे असं मला वाटतं आणि ती भारतभर झाली पाहिजे. बरोबर. आता राम मंदिर उभं राहिलं, रामाची प्राणप्रतिष्ठा झाली, यानंतर एक वातावरण असं तयार केलं गेलं की आपण कुठेतरी पुन्हा मागे चाललेलो आहोत, मागे आपला प्रवास सुरू झालेला आहे, पुन्हा एकदा आपण मध्ययुगाकडे वगैरे चाललो का असंही म्हटलं जातं. तर त्याविषयी काय वाटतं? कसं आहे की कुठलंच काळाचं चक्र मागे फिरवता येत नाही. अर्थात हे विधान सुद्धा चुकीचं आहे, कारण आपण काही मुस्लिम राष्ट्रांमध्ये पाहिलं ती चाकं मागे वळवली गेलेली आपण पाहिलं. परंतु कसं आहे ना की भारतीय समाजाला मंदिराचं स्थान काय आहे, राजसत्तेचं स्थान काय आहे, कुटुंबाचं स्थान काय याची पूर्ण कल्पना आहे. म्हणजे ते सश्रद्ध आहेत, पण म्हणून ते देवभोळे होऊन अशा पद्धतीचं वागतील असं मला वाटत नाही. आणि काय म्हणजे कुठल्या बाबतीमध्ये समजा सीताशक्ती असं म्हणत असताना जर आपल्याकडच्या महिला जर सीतेसारखं स्वतंत्र निर्णय घेऊ लागल्या तर काळाचं चाक मागे कसं जाईल. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं ना ही उगीच एक भीती निर्माण केली जाते की आता सगळं मध्ययुगाकडे चाललेलं आहे वगैरे. मला असं अजिबात वाटत नाही. उलट पुढचा विचार आपण करतोय की आपल्याकडे आता टुरिझमचा एक वेगळा अँगल त्याच्यामध्ये आलेला आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की आपण मागे विचार करतोय, आपण आणखीन पुढचा विचार करतोय असं मला वाटतं. याच्यामध्ये एक असं जोडावं असं वाटतं की जसं मध्ययुगाकडे चाललोय असं म्हणतायत, त्याच्याबरोबरच एक मनुवादी आपण विचारसरणी काय ते अंगीकारली आहे की काय, असाही एक त्याच्यामध्ये येतो. काय की अनेक ढोबळ शब्द कॉईन करून सतत त्यांचा मारा करत राहणं हे राजकीय परिप्रेक्षामध्ये होत राहतं. दुर्दैवाने आपल्या वैचारिक परिसरामध्येही त्याची लागण झालेली आहे. पण मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या कुठल्याच गोष्टी आजूबाजूला आपल्याला घडताना दिसत नाही. प्रत्येक समाजामध्ये 10-12% लोक निश्चितच असे असणार की जे थोडंसं उग्र स्वरूपाची विधानं करतील, काही उग्र स्वरूपाचं वर्तन त्यांच्यामध्ये होईल. परंतु मला असं वाटत नाही की त्यांच्याकडे पाहून संपूर्ण समाजाचं जे वर्तन आहे त्याच्यावरती बोट ठेवलं पाहिजे. आणि हे असं केलं जातं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे मनुवादी किंवा मध्ययुगीन काळामध्ये वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत चुकीच्या आहेत. संविधान हेच आपल्या या देशाचा पाया असणार आहे आणि त्यावरच हा देश पुढे चालणार आहे. सुस्थितीत त्यावरच तो चालू शकतो आणि याची जाणीव मला असं वाटतं की प्रत्येक भारतीयाला आहे. आता या निमित्ताने प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा झाली, तो सगळा सोहळा झाला, त्यानिमित्ताने अनेक वेगवेगळे प्रवाद याच्यात निर्माण झाले की रामाचंच मंदिर का, सीता का नाही आहे, किंवा राम आणि रावण याच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे वगैरे याच्या संदर्भात झाली. आता ज्या लोकांनी रामाला काल्पनिक मानलं ते आता याच्यावर चर्चा करायला सुरुवात केली त्यांनी. मग रामाचं मंदिर लवकर का झालं नाही किंवा पूर्ण का नाही झालेलं आहे, त्याच वेळेला सगळं हे का होते, सोहळा का होते, ते याविषयी तुम्हाला काय वाटतं? नाही म्हणजे कसं आहे की मला असं वाटतं की एक काळ होता की ज्या काळामध्ये असं मांडण्याची एक हे होती की मी अजिबात श्रद्धा वगैरे मानत नाही
आणि त्यानंतर याच मंडळींना असं लक्षात आलं की आपले हे जे स्टँड्स आहेत ह्या स्टँड्समुळे आपण सामान्य माणसांपासून फार लांब गेलो. आता सामान्य माणसाच्या जवळ जायचं असेल तर परत एकदा मी सश्रद्ध आहे, मी हिंदू आहे, मी रामाला मानतो. खरं सांगायचं झालं ना तर आपल्याकडे महात्मा गांधींनी राम हा त्यांच्या संपूर्ण फिलॉसॉफीचा मध्यबिंदू ठेवला होता. तो का आपण सोडला? त्याच्यापासून पुढे येताना आपण रामाला काल्पनिक वगैरे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यामुळे आता एक वेगळी स्ट्रॅटेजी अशी सुरू झाली आहे की आता आम्ही सांगतो खरा राम म्हणजे काय, आम्ही सांगतो खरी श्रद्धा म्हणजे काय. पण एकेकाळी तुम्ही श्रद्धा किंवा या सगळ्या गोष्टींची इतकी टिंगलटवाळी केलेली आहे. म्हणजे माझं परत एकदा म्हणणं असतं की टीका हा समाज सहन करतो पण टिंगलटवाळी नाही सहन करत. त्यामुळे आता हीच मंडळी चाकं फिरवून मागे या लागलेली आहेत का असं म्हणायला पाहिजे की त्यांना एक आता असं लक्षात आलेलं आहे की राम हा जनमानसामध्ये इतका संदर्भ बिंदू आहे आपल्या जगण्याचा. तो त्या संदर्भ बिंदूपासून आपण लांब चाललो आहोत. आता जर ते परत त्या संदर्भ बिंदूशी स्वतःला जोडून घेणार असतील तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. पण ते जोडून घेण्याच्या पाठीमागचं परत एकदा सांगतो इंटेन्शन काय आहे ते महत्वाचं आहे. तुम्ही अयोध्येला जाऊन आलात, तिकडचं वातावरण म्हणजे अर्थातच प्रफुल्लित झालेलं होतं आणि अजूनही आहे ते. तर एकंदरीत लोकांची भावना जी आहे ती तुम्हाला कळली असेल त्यांच्या चेहऱ्यावरनं, त्यांच्या एकंदरीत देहबोलीवरून. तर काय वाटलं की हे सगळं होतं एवढ्या काळावधीनं? म्हणजे एक फार मजेदार उदाहरण सांगतो की इलेक्ट्रिकच्या रिक्षा त्या ठिकाणी आहेत. तर तो रिक्षावाला जो होता तो आमच्याशी मराठीत बोलायला लागला. मी त्याला म्हटलं तू मराठीत? तो म्हणाला मी 17 वर्ष मुंबईत होतो. लॉकडाऊन नंतर मी माझे पैसे घेतले आणि मी 2 रिक्षा घेतल्या, भावाला एक दिली, स्वतः गेली आणि आता मी रिक्षा चालवण्याचं काम करतो. तो म्हणतो आता आम्हाला मुंबईला येण्याची गरजच नाही. आता अयोध्येमध्ये इतका रोजगार आणि या सगळ्या गोष्टी उपलब्ध होणार आहेत की आता आम्हाला तिकडे जाण्याची गरज नाही. म्हणजे त्या ठिकाणचा भाग स्वयंपूर्ण होऊन मुंबईवरचा भार आता कमी जर होणार असेल तर त्याच्यासारखं चांगली गोष्टच नाही असं मला वाटतं. की म्हणजे उत्तर प्रदेशातनं इकडे येणारी मंडळी जर त्या ठिकाणी सेटल झाली तर त्याच्यासारखं आणखीन काय महत्वाचं आहे? गांधीजी तेच म्हणत होते ना, खेड्याकडे चला किंवा याच्यामध्ये. आणि ही एक गोष्ट होती. आणि मला नेहमी असं वाटतं की म्हणजे अनेक मुसलमान मित्रांना सुद्धा राम मंदिराबद्दल खरंच ऑब्जेक्शन नाही असं लक्षात येतं. ते म्हणतात की ठीक आहे की जे म्हणजे तिथे कोणी नमाजही पडत नव्हतं किंवा याच्यामध्ये ते त्यांनी ज्या पद्धतीने स्वीकारलेलं आहे तेही मला खूप आश्वासक वाटतं. आणि एकूण सामान्य माणूस जो आहे त्याला खरोखरच आज एक असं वाटतंय की आपण एक खूप महत्त्वाचं काम पूर्ण केलं की भारतामध्ये रामायण आणि महाभारत हे 2 आपलं तत्वज्ञान म्हणजे आपल्याकडे धर्मग्रंथ नाही, कारण एक धर्मग्रंथ ही आपली पद्धत नाही. पण आपल्याला कसं राहिलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे याचं मार्गदर्शक तत्व ज्या इतिहास पुरुषांकडनं आपल्याला कळली त्याचं मंदिर आपल्याकडे होणं हा भावनिक भाग आहे. आणि मला असं वाटतं की ते सगळीकडे वातावरण दिसतं, एक सकारात्मक वातावरण सगळीकडे आपल्याला दिसतंच आहे. पण आता याच्यातून सगळं एक प्रत्येक जण म्हणजे बहुतेक या क्षेत्रातले लोक हे एक राजकीय हेतूनेच फक्त त्याचा विचार करत आहेत. मग तो राजकीय हेतूनही करायला हरकत नाही विचार, पण त्याच वेळेला खरोखर मंदिर झालं हे चांगलं झालं असं म्हणणारे लोक जे ते जे आहेत ते कमी आहेत. आणि ते हिंदू पण म्हणवतात स्वतःला, पण ते त्याविषयी हिंदू म्हणून काय काय भूमिका आहेत आपल्या हिंदूंच्या बाबत सकारात्मक भूमिका त्या मात्र मांडत नाहीत. नाही, माझ्या इन्शाल्लामध्येच एक वाक्य आहे की एक पात्र आहे अनंता म्हणून, तो म्हणतो की मी हिंदू आहे पण हिंदुत्ववादी नाही. आणि दुसरं पात्र म्हणतो की अरे आता तू हिंदू झालास, कालपर्यंत मी हिंदूच नाही, मी धर्मच मानत नाही, मी फक्त माणूस आहे असं म्हणत होतास. तर मला असं वाटतं ना की हा जो प्रवास आहे, परत मी असं म्हणतो की तो राजकीय दृष्टिकोनातून न होता की कसं आहे की म्हणजे आपल्या देशामध्ये धर्म ही गोष्ट एक महत्त्वाचं हे बजावतेच. आणि प्रत्येक धर्म आणि प्रत्येक धर्माचा आदर झाला पाहिजे अशी आपली भावना आहे. आणि ती आहे म्हणूनच या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे धर्म नांदताना आपल्याला दिसत आहेत. ते महत्त्वाचं आहे. फक्त एक महत्त्वाचा भाग असा झाला आहे की आत्तापर्यंत मी हिंदू आहे असं जर मी म्हणत असेन तर मी मागासलेला आहे, मी कम्युनल आहे, अशा पद्धतीची जी भावना होती ती आता संपुष्टात आली. आता हिंदूही अभिमानाने सांगतात की ठीक आहे की तुझा तुझ्या धर्माचा जसा मी आदर करतो तसा मी माझ्या धर्माचा आदर करतो. ही एक अत्यंत सकारात्मक बदल झालेला आहे असं मला वाटतं. आता एक शेवटचा प्रश्न म्हणजे तुम्ही आता हा एक जसा प्रोजेक्ट हाती घेतला तो पूर्णत्वास नेला, तसंच आणखी काही याच्यातलं तुम्हाला खुणावते का की बाबा जे आपल्याला लिहावं किंवा त्याविषयी काहीतरी अभ्यास करावा असं? नाही,
आत्ता तरी रामायण आणि या सगळ्या बाबतीमध्ये फार मला काही म्हणजे त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही की आता काही हे आहे. पण इतर काही प्रोजेक्ट्स डोक्यामध्ये आहेत, विशेषतः चित्रपटाचा हे आहे, त्यामुळे त्या दृष्टीने हे सुरू आहे. पण काय होतं, कुठलंही असं एक मोठं प्रोजेक्ट संपलं की एक रिकामपण येतं आणि असं वाटतं की अरे आता आपल्याला पुढे काही सुचेल की नाही किंवा आहे. तर सध्या त्या रिकामपणाचा पिरियड चालू आहे असं मला वाटतं. एक जाता जाता म्हणजे आता श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली, मग तिथे सीता नाही असं एक हे करून सातत्याने ते केलं जातं. म्हणजे जे फोटो आपण अनेक वेळेला पाहतो ज्याच्यामध्ये राम, सीता, लक्ष्मण, हनुमान असं असतं, तर तसंच मंदिर हवं अशा पद्धतीने वाटतं काही जण जाणीवपूर्वक हे करतात. तर त्याविषयी काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की एकमेव अशी संस्कृती आहे की जिथे देवता पण आहेत आणि अनेक देवता या देवांपेक्षा शक्तिशाली आहेत आणि त्यांनी देवांपेक्षा मोठं काम करून दाखवलेलं आहे असं आपल्या पुराणांमध्ये याच्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. आणि मला असं वाटतं की राम आणि सीता हे अद्वैत आहे, त्यामुळे त्यांना वेगळ्या पद्धतीने काढून पाहण्याची गरज नाही. पण याच्यामध्ये तिसऱ्या मजल्यावरती राम दरबार आहे आणि राम दरबारामध्ये सीता आहे. कसं आहे, राम लल्ला असल्यामुळे लहानपणच्या भागामध्ये हे जरी नसलं तरी राम दरबार जो आहे त्याच्यामध्ये राम पंचायत नसणार आहे आणि त्याच्यामध्ये सीता असणार आहे. पण मला स्वतःला असं वाटतं की हे जे वाद आहेत की म्हणजे याच्यातनं एक वेगळा अँगल देण्याचा प्रयत्न होणं की सीता नाही की जी तिथे असणार आहे की तर याच्या पाठीमागे काय सांगण्याचा प्रयत्न आहे की तोच आहे की परत आपण पाठीमागे नेणार आहोत का. पण मला असं वाटतं की अशा पद्धतीचा त्या ठिकाणी प्रश्नच येणार नाही आहे. आणि राम म्हटलं की सीता, सियावर रामचंद्र की जय असं आपण नेहमी म्हणतो. त्यामुळे मला असं वाटतं हे अद्वैत आहे. हे जे वाद आहेत ना हे मला असं वाटतं की काही काळ ते धुराळा उडणार आहे, त्याला काही फारसा अर्थ नाही. खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात न्यूज लंकाच्या स्टुडिओमध्ये आमच्या महामुलाखत या कार्यक्रमामध्ये आणि अत्यंत सविस्तरपणे जी मनापासून तुम्ही सगळी मतं मांडलीत. आणि आपण अपेक्षा करूया की जे तुम्ही म्हणताय की जे पुरोगामित्व जे आहे त्याचा कुठेतरी आपण सगळा अभ्यास नीट केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि मग त्याच्या व्याख्या निश्चित केल्या पाहिजेत. तर तसं होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, आत्ताच आपण अभिराम भडकमकर यांच्याशी संवाद साधला आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी कशी सविस्तर आपली मतं मांडली ते आपण ऐकलं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.